बोलवाना मन झुर पळतया कळत बोलवाना मन झुर पळतया कळत आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनल वरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल आपल्या चॅनल वरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो आहे ते फोटो इथून सिलेक्ट करू सिंपली इथून ॲड करायचा। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून दोन बटन हा जो फोटो इथून स्क्रीन बरोबर सेट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो हा बीट मोड दिला आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मोड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मोडवरती क्लिक करून खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या सॉंगची जेवढी लेंथ आहे तेवढीच ह्या फोटोची लेंथ न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्या एन्जूट यायचं आहे। पहिल्या एन्जूट आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मोड आहे त्यामध्ये जे आपण बीट दिले जेथून चेंज होतील तेथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट आपली इथे चेंज होते अशा प्रकारे। तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते त्याच फोटोवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सिंपली येथे आपण 8 बीट आहेत आपल्या, तर आपण 8 PNG दिलेत। तर इथून तुम्हाला PNG इथून ॲड करून घ्यायचे 8। तर ते कसे घ्यायचे, तर हा जो आपला आहे ना पहिला बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं। बीट मोड सुद्धा आहे ना इथून बीटनुसार इथून स्प्लिट करायचं, म्हणजे जेवढे आपले 8 फोटो आहेत त्यानुसार इथून कट करत न्यायचं आहे। कट केल्यानंतर आता हे जे वेगवेगळे भाग झाले त्यावरती क्लिक करायचं। पहिला हा जो भाग झाला आहे त्यावरती खाली इथे स्क्रोल करायचं आहे, रिप्लेसचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। पहिले जे आपल्या इथून PNG इथून ॲड करायचं इमोजी PNG, दुसरं PNG इथून ॲड करायचं त्या म्हणजे व्हिडिओवरती क्लिक करायचं, रिप्लेसवरती क्लिक करायचं, पहिले PNG इथून ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे। तर इथून आपण ॲड करून घेऊया अशा प्रकारे। इथून हे PNG इथून ॲड केल्यानंतर सर्व PNG इथून ॲड करून घ्यायचे। आपण 8 PNG दिले तुम्हाला मटेरियलमध्ये, तर मी सर्व इथून PNG ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या लगेच। इथून तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण इथून बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले। त्याच्यानंतर जे पण PNG आहेत ते सर्व इथून आपण फोटोला इथून ॲड करून घेतले जसं आपण मागे सांगितलं तशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं, जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं, लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लान्स नावाचा इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्याची जी खालची लेंथ आहे ते संपूर्ण कमी करायचे। त्यानंतर इथून मग अप्लाय टोलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली 3 नंबरला इथं मग ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। तर मग इनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल इन व्हील, हा जो भेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा आपल्या इनमधला क्युअर लेन्स हा जो भेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचे फोटो आपल्याला ना इनमधला स्प्लिटचा जो भेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपला आउटमधला स्प्लिटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। त्याच्या पुढचे फोटो आपल्या आउटमधला रेक्टँगल आउटचा जो भेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्या इनमधलाच ग्रे मास्कचा जो भेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आउटमधला आपल्याला आहे ना ग्रे मास्कचा जो भेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचं आहे, इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून मग थोडं पुढे यायचं आहे अशा प्रकारे, जसं इथे आपण आले तशा प्रकारे। त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रँडम फ्लॅश आउटचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे पहिल्या फोटोला ठेवायची। त्याच्यानंतर पहिल्या एनजीटी इथून थोडी कमी करायची। त्याच्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 10-11 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे। ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, फिल्टर 0 करायचं आहे
व्हर्टिकल इथे तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून द्यायचे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या इनपुट यायचं आहे. आल्यानंतर इथून इफेक्टचा ऑप्शन आहे सिम्पली व्हिडिओ इफेक्टचा, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे. गर सिक्रेटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तो तुमचा जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.